सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे। बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। खासदार संजय राऊत यांच्या आदेशाने पक्षातून बडगुजर यांची हकालपट्टी झाल्याचं कळत आहे। पक्षविरोधात कारवाई करत असल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्टच करण्यात आलंय। आत्ताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील 2 दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती। तर पक्षात आपण नाराज असल्याचं देखील बडगुजर यांनी म्हटलेलं होतं। या सगळ्या घडामोडीनंतर आता बडगुजर यांच्यावर ही कारवाई करण्यात येते। बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नव्हे असं संजय राऊत यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं। यानंतर ही कारवाई त्यामुळे बडगुजर यांच्यावर ही आता कारवाई करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात येते। दरम्यान बडगुजर यांची हकालपट्टी केल्यामुळे पक्षाला कुठलाही फटका बसणार नसून मूळ शिवसैनिक हे शिवसेनेसोबतच राहतील अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिली आहे। संवाद साधले आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी पदाधिकारी दत्ता नाना गायकवाड आहे। नाना, काय सांगणार? खरं तर सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। सकाळीच संजय राऊत यांनी सांगितलं होतं का सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही। काय सध्या शिवसेनेतलं वातावरण आहे आणि त्यांची हकालपट्टी कशाच्या आदेशाने करण्यात आली? आदरणीय शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांनी सकाळी जे सांगितलं की सुधाकर बडगुजर म्हणून नाशिक नाही, इथं कुठलाच नेता, बडगुजर जाऊ द्या कुठलाही नेता, तो म्हणून शिवसेना नाही आहे। शिवसेना आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, बाळासाहेबांच्या विचारानं आम्ही काम करतोय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जे काही गिरीश महाजन बोलले की नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना आम्ही संपून टाकू, हे आयुष्यात घडू शकत नाही। तेच तर काय, त्यांचे अनेक कोणी महारथी वरतून जरी आले तरी शिवसेना नाशिकची संपू शकत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। या महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचारानं शिवसेना चालत असताना खरं तर भारतीय जनता पक्षाचा जो उगम झाला किंवा महाराष्ट्रामध्ये जी फोफवली ती फक्त शिवसेनेमुळे फोफवली, हे त्यांनी विसरू नये। पक्षातनं अजून 10 ते 12 जण नाराज असल्याचं देखील काल सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं होतं। अजून कोण कोण नाराज आहे पक्षात? खरं तर कुणी नाराज आहे असं मला वाटत नाही, कारण या सगळ्याविषयी बोलण्याकरता सुधाकर बडगुजर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बडगुजरजी, काय म्हणाल या सगळ्या कारवाईवर? पक्षामध्ये नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे। या सगळ्याविषयी कधी मातोश्रीवर जाऊन थेट बोलावं असं नाही का वाटलं? अहो, आता कारवाई केल्यानंतर कसं बोलणार? न्यायालय सुद्धा दोघं बाजू ऐकल्यानंतर निर्णय घेतात। एकतर्फी कारवाई झाल्यावर कसं बोलणार? म्हणजे तुमचं म्हणणं ही कारवाई एकतर्फी झालेली आहे? एकतर्फीच आहे। 2 दिवसात मी असं काय केलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, काल संघटनात्मक बदलामुळे थोडी नाराजी व्यक्त केली आणि तिथं जाहीर पण तिथं मी राऊत साहेबांना पण सांगितली होती आणि लगेच आज हकालपट्टी झाली। आलं का लक्षात? अगदी ठीक आहे, अगदी। या सगळ्या संदर्भात आता बडगुजर कुठं पक्ष प्रवेश करणार अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे। वेट आणि वॉच। अगदी कधीपर्यंत बडगुजर वेट अँड वॉचची भूमिका? आता सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करू, त्यांची भूमिका जाणून घेऊ, नंतर निर्णय घेऊ। अगदी, पण अंदाज तर कार्यकर्त्यांचा काही घेतला असेल
संवाद साधला असेल मी कार्यकर्त्यांशी? आता फॅमिली फंक्शन साठी मी आज बाहेरगावी आहे. हम्म. मी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि माझ्या गावी मी आलेलो आहे आणि तिथून मी आता निघेल, रात्री नाशिकला येईल. उद्या कार्यकर्त्याशी चर्चा करू. अगदी धन्यवाद बडगुजरजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. वेट अँड वॉच म्हणतायत सुधाकर बडगुजर, पण पक्षप्रवेशासंदर्भात पण जी काही कारवाई झालेली आहे ती कारवाई एकतर्फी झाल्याचं बडगुजर यांचं म्हणणं आहे. जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर होय, तो मी गुन्हा केलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.